बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला। या टास्कमध्ये अंकिताने जान्हवी आणि सूरजला सेफ करत धनंजय आणि वैभवला नॉमिनेट केलं। मात्र अंकिताच्या या निर्णयावर अभिनेत्री सोनाली पाटीलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिचं मत मांडले। मला इकडे हे बोलायचं आहे की काल नॉमिनेशनचा टास्क झाला। नॉमिनेशनच्या टास्कमध्ये अंकिता आली। अंकिता बाई ठीक आहे, जान्हवीबद्दल तुला खूप सारं प्रेम आहे, काही प्रॉब्लेम नाही। सूरजबद्दल तुला खूप प्रेम आहे, आम्हाला सुद्धा खूप प्रेम आहे सूरजबद्दल। पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ज्या वेळेला दोन व्यक्ती तुला नॉमिनेशनमध्ये टाकायच्या आहेत त्यावेळेला तू डीपी दादा आणि वैभव, ठीक आहे वैभव तुला आवडत नाहीये, ठीक आहे काही हरकत नाही, वैभवसाठी तू नॉमिनेट त्याला करायचं होतं, पण डीपी दादा, मला असं वाटतं डीपी दादा तिथे आहे वैभवच्या जोडीला म्हणून तरी तू तिथं कॅन्सल करू शकली असतीस। कारण डीपी दादाचं तुझ्यावरती प्रेम आहे, तुमचा बहीण भावांचा बॉन्ड घराच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये एक फेवरिझम असणं गरजेचं असतं। जो पहिल्यापासून डीपी दादानी स्टँड घेतलाय, कुठल्याही याच्यामध्ये तो तेवढा दिसला नसेल पण प्रत्येक चर्चेमध्ये तो तुला सजेस्ट करत असतो। तुला तुझा भाऊ आहे तिकडे पाठीराख आहे तुझ्या बरोबर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तू गेम 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 आणि तू गेम खेळतेस त्याच्याबरोबर। म्हणजे मला हे अजिबात पटलेलं नाहीये। तू तिकडे घनश्याम, पॅडी दादा, अजून दुसऱ्या कुठल्या तरी जोड्या होत्या, त्यांना तू नॉमिनेट करू शकले असतीस। आणि कारण काय देतेस तर हा वैभवचं असं कारण आहे, ठीक आहे दॅट्स फाईन। आणि डीपी दादाला मला असं वाटतं त्यानं पुढे जाऊन खेळावं, म्हणजे आत्ता सुद्धा तो खेळतोय। फक्त एक पॉइंट यावा लागतो जिकडे आपण जास्त लोकांना रिकॉग्नाइज लोक करतात आपल्याला, असा काहीतरी टास्क येतो। मला अजिबात आवडत नाही आणि त्याने जरी नॉमिनेशन मध्ये गेला तरी सुद्धा तो 100% सेफ होणार, कारण आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर आहोत। पण अंकिताचं हे मला अजिबात आवडलेलं नाहीये। सोनालीच्या या मताविषयी तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।